आपलं रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं हे लेक्चर सेकंड आहे. या लेक्चर मध्ये आपण 3 टॉपिक कव्हर करणार आहेत. टॉपिक ऍक्च्युअली खूप मोठे लिहिलं पहा, पण सोपे टॉपिक लिहिलं. पहिला टॉपिक काय बघा, टर्म्स रिलेटेड टू स्फेरिकल मिरर. आपण कालच्या लेक्चरला प्लेन मिरर बाबतीत माहिती पाहिली. या लेक्चरला आपल्याला काय करायचं, जे स्फेरिकल मिरर असतात, गोलीय आरसा असतो बाबाळा, ज्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस स्फेरिकल असतो, त्याला आपण स्फेरिकल मिरर म्हणतो. आणि ज्या मिररचा रिफ्लेक्टिंग सरफेस काय असतो, प्लेन असतो, त्याला आपण प्लेन मिरर म्हणतो. मग त्या स्फेरिकल मिरर बाबतीत काही टर्म आहेत, एक 6 टर्म आहेत, त्या डिस्कस करायच्या. इन जनरली पेपरला तुम्हाला त्या 6 टर्म पैकी 2 किंवा 3 टर्म येत असतात पेपरला. नंतर बघा, रे डायग्राम काढण्याचे काही रूल्स असतात, ते रूल्स आपल्याला पाहिजे. तर मी रूल्स तुम्हाला लिहून देणार नाही इथं, या तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 120 वरती रूल आहेत, परंतु तुम्हाला ते लगेच पाठवतील. ह्या हिशोबाने डायग्रामॅटिकली तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि नंतर एक कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर मधला डिफरन्स, जो पेपरला एकदम आयएमपी क्वेश्चन आहे, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर मधला डिफरन्स. तर पहा बघा, तर पहिला टॉपिक चालू करू आपण. टर्म्स पाहूया. आपल्याला एकूण टर्म पाहिजे 6. या 6 टर्म पैकी पहिली जी टर्म आहे त्या टर्मचं नाव आहे बघा पोल. मग पोल कुणाला म्हणायचं, तो आपण तात्पुरता काय करू बघा, एक मिरर काढू. आता हा स्फेरिकल मिरर आहे, कारण आपण सरफेस काय केलं, स्फेरिकल केलाय. हा सपाट केलाय का, असं नाही. जर पावर बघा, आता मी हा एक मिरर काढतो, तुम्हाला विचारलं हा कॉन्केव्ह आहे का कॉन्व्हेक्स आहे. जर मला सांगा, हा सरफेस पॉलिश आहे का रिफ्लेक्टिंग आहे? पॉलिश आहे. इकडून पॉलिश दाखवले ना. जर इकडून पॉलिश आहे तर हा सरफेस काय असेल, समजून घ्या. हा जो स्फेरिकल सरफेस आहे तो कर्व इनवर्ड आहे, त्याला आतून काय बघा कर्व आहे, म्हणून याला मराठीमध्ये काय म्हणतात, अंतर्वक्र आरसा. आतून वक्र आहे, वाक आहे. ठीक आहे. तर हा आपण एक कॉन्केव्ह मिरर काढलाय. कोणता मिरर काढलाय? मग तुम्ही कॉन्केव्ह काढा किंवा कॉन्व्हेक्स काढा. कॉन्व्हेक्स कसं काढणार, अशा हिशोबाने काढणार. इकडलं सरफेस काय करणार, पॉलिश. तर रिफ्लेक्टिंग सरफेस हा झाला. मग रिफ्लेक्टिंग सरफेस आउटवर्ड काय असं म्हणा, कर्व असेल, बाहेरून त्याला कर्व असेल तर तो काय झाला, कॉन्व्हेक्स. आणि जर आतून कर्व असेल तर कॉन्केव्ह. आता एक लक्षात ठेवा, सध्या आपण डायग्राम ही पाहणार आहे कॉन्केव्हची. तर पहा, या सरफेसचा हा जो मिडल पॉइंट आहे, कोणता पॉइंट आहे बघा, म्हणजे सिंपल पोल म्हणजे डेफिनेशन आली तुम्हाला पेपरला. पोल म्हणजे काय, तर तुम्ही काय म्हणणार बघा, द मिडल पॉइंट ऑफ द मिरर सरफेस आहे ना, स्फेरिकल मिरर. म्हणजे स्फेरिकल मिररच्या सरफेसचा जो मधला पॉइंट आहे, त्या मधल्या पॉइंटला आपण काय म्हणतो बघा, पोल म्हणतो. काय म्हणतो, पोल. सगळ्यांना समजलंय का? काय म्हणणार सांगा डेफिनेशन काही, द सेंटर ऑफ द मिरर सरफेस किंवा द सेंटर ऑफ द स्फेरिकल मिरर सरफेस इज कॉल्ड पोल. वाटलं लिहून देऊ का? काय म्हणते तुम्हाला, द सेंटर ऑफ किंवा स्फेरिकल मिरर सरफेस असं बोलूया. स्फेरिकल मिरर सरफेस. कुणाला काय अडचण सांगा. हा आपला काय झाला बघा, पोल झाला. या पोलला मी पी ने दाखवतो. कशाने दाखवतो, पी. नंतर एक सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय. आता मला सांगा, हा मिरर बनण्याच्या अगोदर एक असा स्पियर असणार आहे बघा. एक काय असणार आहे, स्पियर. या स्पियरची मी 2 भाग केले, पावर का मधून काय केलं, असे 2 भाग केले. 2 भाग केली तर इथे 2 मिरर बनले पावळा. मी थोडक्यात मी याला इथं पॉलिश केलं किंवा इकडून याला पॉलिश केलं, तर इथं आपल्याला कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर पाहायला भेटले. मग सिंपल सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय, इट इज द सेंटर ऑफ स्पियर हुज मिरर इज अ पार्ट. म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर काय म्हणा, असा सेंटर आहे त्या स्पियरचा, ज्या स्पियर पासून काय बनले, मिरर बनले. आता मला सांग, हा मिरर बनलाय ना, आता असं वक्र आहे बघा, याचा अर्थ हा अगोदर एक काय असणार, स्पियर असणार. याला आपण 2 भागात डिवाइड केलं, नंतर हा काय बनला, मिरर. मग इथं काय बोलता येईल, सेंटर ऑफ कर्वेचरला काय बोलता येईल, द सेंटर ऑफ स्पियर, द सेंटर ऑफ स्पियर whose the center of sphere whose parts form mirror. किंवा द सेंटर ऑफ स्पियर काय बोलते तुम्हाला, द सेंटर ऑफ स्पियर ऑफ विच द मिरर इज, है ना, ऑफ विच द मिरर इज अ पार्ट, असं बोलते ना. हे थोडं कट करा, ऑफ विच मिरर इज अ पार्ट. सगळ्यांना समजलं. पण याचा अर्थ असा बघा, हा जो मिरर आहे तो अगोदर एखादा स्पियर असणार आहे, आणि त्या स्पियरचा सेंटर म्हणजे कोण असणार बघा,
सेंटर ऑफ कर्वेचर. डायग्राम थोडीशी इकडे काढतो. हा आपला पोल झाला. याचा सेंटर ऑफ कर्वेचर इथं कुठेतरी असेल मला. सेंटर ऑफ कर्वेचरला मी सी ने दाखवतो. कशाने दाखवतो? सी. मग सांगितपर्यंत सगळ्यांना कळलंय का? पोल म्हणजे काय? त्या स्फेरिकल मिररचा जो सरफेस आहे त्या सरफेसचा सेंटर म्हणजे कोण असतं? पोल. द सेंटर ऑफ स्फेरिकल मिरर सरफेस इज कॉल्ड पोल. आणि सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय बघा? द सेंटर ऑफ स्फियर ऑफ विच किंवा ऑफ विच द मिरर इज अ पार्ट. समजले बघा? हा अशा स्फियरचा सेंटर ज्या स्फियर पासून कोण बनले? मिरर बनलाय. त्या सेंटरला काय म्हणणार? सेंटर ऑफ कर्वेचर. नंतर हे बघा रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय? सिंपल. हे सेंटर ऑफ कर्वेचर आहे, हा पोल आहे. ह्या दोघांमधलं अंतर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. मग रेडियस ऑफ कर्वेचरला कसं डिफाइन करणार? द डिस्टन्स बिटवीन काय बघा? सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर. मला सांगा ह्या तीन टर्म सगळ्यांना समजल्या का? सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मधलं अंतर म्हणजे काय असतं? रेडियस ऑफ कर्वेचर. ज्याला वाटलं तर आपण कॅपिटल आर ने दाखवू. ओके. पोल, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर. सिंपल लक्षात ठेवायचं. पोल काय आहे? द सेंटर ऑफ स्फेरिकल मिरर सरफेस. सेंटर ऑफ कर्वेचर काय बघा? द सेंटर ऑफ स्फियर ऑफ विच द मिरर इज अ पार्ट. असा सेंटर अशा स्फियरचा ज्या स्फियर पासून काय बनले? मिरर बनलाय. त्याला म्हणणार सेंटर ऑफ कर्वेचर. आणि रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय? सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल यांच्यामधलं अंतर म्हणजे काय? रेडियस ऑफ कर्वेचर. ओके. आय होप समजलं असेल तुम्हाला तीन पॉइंट. यानंतर नेक्स्ट आपण टर्म कडे जाणार आहे. पहा टर्मचं नाव काय? प्रिन्सिपल एक्स. आता लक्ष द्या. आपली डायग्राम अशी आली होती पहा. आतापर्यंत नाही बघा. हा काय होता? पोल. हा काय होता? सेंटर ऑफ कर्वेचर. आणि या दोघांमधलं अंतर म्हणजे काय होतं? रेडियस ऑफ कर्वेचर. इथपर्यंत डायग्राम आलेली आहे. आता काय म्हणतो? प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे काय? प्रिन्सिपल ऍक्सिसचा अर्थ असतो मुख्य अक्ष. काय म्हणा? मुख्य अक्ष. समजून घ्या. अशी लाईन जी लाईन सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल यांच्यामधून पास होते. बघा. यांच्या मधल्या अंतराला रेडियस ऑफ कर्वेचर म्हणतो. पण या दोन्ही पॉइंट मधून जी स्ट्रेट लाईन पास होते त्याला तुम्ही काय म्हणणार? प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे ही डायग्राम अशा प्रकारे दाखवते पहा आपल्याला. हे ना असं बोलता येईल बघा. म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल यांच्यामधून जी लाईन पास होते त्याला काय म्हणणार तुम्ही? प्रिन्सिपल ऍक्सिस. तसं म्हणतो द स्ट्रेट लाईन passing through both काय म्हणा? through both center of curvature and pole. The straight line passing through both center of curvature and pole याला आपण काय म्हणणार? आपण प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आहे प्रिन्सिपल फोकस. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे पहा. कोणता? प्रिन्सिपल फोकस. तर पहा ज्या टायमाला लक्ष द्या. ज्यावेळी काय होईल बघा. आता मला सांगा जे लाईट रेज कुठे चालले बघा? जे लाईट रेज कुठे चालले तर मिरर कडे चालले त्याला आपण काय म्हणतो बघा? इन्सिडेंट रे. आणि हे इन्सिडेंट रे ह्या मिररवर आदळल्यानंतर याचं काय म्हणणार आहे? रिफ्लेक्शन. मग समजून घ्या. मी असं बोलतो की इन्सिडेंट रे कुठे चालले तर पॉवर असं म्हणतो. हे इन्सिडेंट रे पॉवर. हे कोणते रे येतं? इन्सिडेंट रे. ही पण एक इन्सिडेंट रे बोलतो मी. आणि हे इन्सिडेंट रे आदळल्यानंतर यांचं काय होणार आहे? रिफ्लेक्शन होणार आहे. यांचं काय होणार आहे? रिफ्लेक्शन. पहा बरोबर. मग रिफ्लेक्शन झाल्यानंतर ते असे गेले बघा. इकडे गेले आणि इथे गेले. मग सिंपल ज्या टायमाला ह्या इन्सिडेंट रेचं रिफ्लेक्शन होईल आणि रिफ्लेक्शन झाल्यानंतर हे जे रिफ्लेक्टेड रेज येतं प्रिन्सिपल ऍक्सिस वरती ज्या ठिकाणी छेदतील, ज्या ठिकाणी काय होतील मला? छेदतील. त्या इंटरसेक्शन पॉइंटला, त्या छेदन बिंदूला आपण काय म्हणणार? प्रिन्सिपल फोकस. म्हणजे असं म्हणता येईल तुम्हाला इट इज द पॉइंट ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस ऍट विच रिफ्लेक्टेड रेज आर इंटरसेक्ट. म्हणजे हा प्रिन्सिपल ऍक्सिस वरती असणारा असा पॉइंट आहे ज्या पॉइंट वरती रिफ्लेक्टेड रे काय होता? छेदतात. म्हणजे कसं बोलता येईल तुम्हाला? कसं बोलता येईल?
काय म्हणता येईल? इट इज द पॉइंट ऑन प्रिन्सिपल ऍक्सिस. पीए म्हणतो बघा. इट इज द पॉइंट ऑन प्रिन्सिपल ऍक्सिस ऍट विच, ज्या ठिकाणी काय घडतं बघा, ऍट विच बोला रिफ्लेक्टेड रेज इंटरसेक्ट. रिफ्लेक्टेड रेज काय इंटरसेक्ट each other है ना, each other. It is the point on principal axis at which reflected rays intersect each other. याला आपण म्हणणार प्रिन्सिपल फोकस. याला काय बोलणार आपण? प्रिन्सिपल फोकस. कोणाला काय अडचण आहे बाळापर्यंत? तिथं आपला प्रिन्सिपल फोकस बनलाय. ठीक आहे. आता यानंतर शेवटची टर्म आहे पाहा, जी अत्यंत महत्वाची, जिचं नाव आहे फोकल लेंथ. काय नाव आहे? फोकल लेंथ. सिंपल, अवघड काही नाही बाबा. फोकल लेंथचा अर्थ काय असतो? हा जो प्रिन्सिपल फोकस बनलाय, वाटले मी असं पीएफ म्हणतो बघा. पीएफ म्हणजे काय? प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस आणि पोल यांच्यामधलं अंतर म्हणजे हे अंतर पाहा. हे अंतर याला तुम्ही काय म्हणतात? फोकल लेंथ, ज्याला आपण ऍक्च्युअली एफ ने दाखवतो. मी प्रिन्सिपल फोकसला पीएफ ने दाखवतो, असं दाखवतो पी, आणि इथं बेसला एफ दाखवतो. इथं पीएफ चा अर्थ काय? प्रिन्सिपल फोकस. आणि प्रिन्सिपल फोकस आणि पोल यांच्यामधलं अंतर म्हणजे काय? फोकल लेंथ. मग इथे काय म्हणते तुम्हाला? द डिस्टन्स बिटवीन प्रिन्सिपल फोकस, पीएफ म्हणतो, प्रिन्सिपल फोकस अँड पोल इज कॉल्ड फोकल लेंथ. याला काय म्हणायचं बघा? फोकल लेंथ. The distance between principal focus and pole is called focal length. आणि बाळा जी रेडियस ऑफ कर्वेचर असते ना, ज्याला आपण आर ने दाखवतो बरं बाळा, आणि हे जे फोकल लेंथ आहे ती त्या रेडियस ऑफ कर्वेचरच्या काय असते बाळा? हाफ असते. जनरली असं असतं. ठीक ना. रेडियस मी म्हणलं एक कॉन्केव्ह मिरर आहे. मी म्हणलं कॉन्केव्ह मिररची रेडियस ऑफ कर्वेचर आहे 10 सेंटीमीटर बाळा, 10 सेंटीमीटर. विचारलं सांगा फोकल लेंथ किती असेल? 5. जनरली फोकल लेंथ रेडियस ऑफ कर्वेचरच्या निम्मी असते, हाफ असते. आय होप तुम्हाला टर्म्स रिलेटेड टू स्फेरिकल मिरर हा टॉपिक समजलाय सगळ्यांना? 6 डेफिनेशन समजलाय ना? चलो ठीक आहे. यानंतर काही रूल्स आहेत पहा. आपल्याला रे डायग्राम काढायची. रे डायग्राम म्हणजे काय बघा? या डायग्राम मध्ये आपण म्हणतो इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे. रे आहेत ना, म्हणून याला ह्या डायग्रामला काय म्हणायचं? रे डायग्राम. कोणती डायग्राम? रे. तर पहा रे डायग्राम काय? मी इथं तुम्हाला लिहून देणार नाही. पेज नंबर 120 वरती 3 रूल आहेत. मी तुम्हाला फक्त ते एक्सप्लेन करणार नाही की ते रूल काय आहेत. तर पहिला रूल काय बघा? हे पहा, हा कॉन्केव्ह मिरर आहे का? आहे. पी म्हणजे काय? पोल. एफ म्हणजे काय? प्रिन्सिपल फोकस. सी म्हणजे काय? सेंटर ऑफ कर्वेचर. ही लाईन म्हणजे कोण? प्रिन्सिपल ऍक्सिस. इथं एक कोणती रे दाखवला? इन्सिडेंट रे. येलो लाईन जी बघा ती कोणती रे? इन्सिडेंट. आणि जी रेड लाईन दाखवली मी ती काय बघा? रिफ्लेक्टेड रे आहे. कोणता रे? रिफ्लेक्टेड. तर पहा पहिला रूल काय लिहिता तुम्ही? माझा आधी नीट ऐका, व्यवस्थित समजून घ्या. काय बघा? व्हेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. हा इन्सिडेंट रे आणि हा काय बघा? प्रिन्सिपल ऍक्सिस. इथं इन्सिडेंट रे आणि प्रिन्सिपल ऍक्सिस एकमेकांना कसे येतं? पॅरलल. मग पहा, व्हेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, देन रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस. म्हणजे ज्या टायमाला ज्या वेळी काय होईल बघा? इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असेल, अशा वेळेस इन्सिडेंट रे ज्या वेळी काय होईल? ह्या मिरर वर जाऊन आदळल, इन्सिडेंट होईल आणि रिफ्लेक्ट होईल. रिफ्लेक्ट झालेला जो रे आहे तो प्रिन्सिपल फोकस मधून पास होतो. हा पहिला नियम. मग कसं बोलता येईल तुम्हाला? व्हेन इन्सिडेंट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, देन रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस. सगळ्यांना पहिला नियम समजला का? हा काय म्हणताय तुम्हाला? व्हेन इन्सिडेंट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, देन रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू. एक म्हणजे कोण? प्रिन्सिपल फोकस. पहिला नियम समजला. दुसरा नियम याच्या उलट आहे बाळा. काय दुसरा नियम काय याचं? रूल सेकंड काय? हे कोणता रे? येलो लाईन म्हणजे काय बघा? इन्सिडेंट रे. आणि रेड म्हणजे काय? रिफ्लेक्टेड. सांगा हा नियम कसा येईल? व्हेन
incident ray passes through principal focus, then reflected ray is parallel to principal axis. याच्या उलट बोलायचं फक्त हे. इथं काय बोलणार? When incident ray is parallel to principal axis, then reflected ray passes through principal focus. इथं काय बोलणार? बोला. When incident ray passes through principal focus, then the reflected ray is parallel to principal axis. एकदम छान. काय अडचण येतो रूल मध्ये येणार नाही. तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. जर इन्सिडेंट रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास झाला बघा, जर इन्सिडेंट रे कडून पास झाला सेंटर ऑफ कर्वेचर, अशा वेळी जो रिफ्लेक्टेड रे म्हणा तो रिफ्लेक्ट होऊन पुन्हा त्या सेम पाथने मागे येत असतो. रिफ्लेक्टेड रे काय होत असतो? सेम पाथने मागे येत असतो. मग तुम्ही काय म्हणणार बाळा? When incident ray passes through center of curvature, then reflected ray traces same path back. म्हणजे काय म्हणा? ज्यावेळी इन्सिडेंट रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून पास होईल आणि ह्या मिरर वर जाऊन आदळेल, इन्सिडेंट होईल आणि तो रिफ्लेक्ट होईल ना, पण रिफ्लेक्ट झाल्यानंतर ज्या मार्गाने आला होता त्याच मार्गाने तो काय होईल? पुन्हा परत जाईल. म्हणजे इथं रिफ्लेक्शन जे होईल बाळा ते सेम पाथनेच होईल. सर्वांना हे तीन नियम सगळ्यांना समजले का? कुणाला काही अडचण आहे बाळा? नाही. ठीक आहे. आणि शेवटचं टॉपिक आहे बाळा, ज्याचं नाव आहे डिफरन्स बिटवीन कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स मिरर. अत्यंत आयएमपी क्वेश्चन आहे ना बाळा, नक्की क्वेश्चन येईल तुम्हाला बाळा. पहा तिथं काय बाळा? कॉन्केव्ह मिरर, तिथं काय बाळा? कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. तिथं पहिलं काय बाळा की कॉन्केव्ह मिरर कसा काढतो आपण? अशा प्रकारे काढतो बा. मग सांगा, हा सरफेस काय झाला? पॉलिश. आणि हा आतला सरफेस काय झाला? रिफ्लेक्टिंग. मग जर रिफ्लेक्टिंग सरफेस आतून कर्व असेल, इनवर्ड असेल, आतून कर्व इनवर्ड असेल, तर अशा केस मध्ये त्याला काय म्हणतो आपण? कॉन्केव्ह मिरर. मग इथं पॉइंट काय? रिफ्लेक्टिंग सरफेस इज कर्व इनवर्ड, आतून त्याला कर्व. इथं काय म्हणा? कर्व आउटवर्ड. म्हणजे डायग्राम कशी? अशा प्रकारची पहा. इथून पॉलिश असेल आणि कर्व काय असं म्हणा? बाहेरून असेल, आउटवर्ड असेल. इथं काय पॉइंट? इथं पूर्ण पॉइंट लिहायचं तुम्ही. रिफ्लेक्टिंग सरफेस इज कर्व आउटवर्ड. आय होप तुम्हाला पहिला पॉइंट समजला असेल. दुसरा पॉइंट काय म्हणा की कॉन्केव्ह मिरर कॉन्व्हर्जिंग मिरर आहे. म्हणजे कसं पाहा, मी म्हणलं अशा प्रकारचा मिरर काढला मी कॉन्केव्ह, इकून एक इन्सिडेंट रे आला, इकून एक इन्सिडेंट रे. अशा वेळेस इन्सिडेंट झाल्यानंतर बाळा ते जे रिफ्लेक्टेड रेज आहेत ना बाळा ते एकमेकांना खरोखर छेदतात, आदळल्यानंतर ते पुन्हा भेटतात म्हणजे काय? कॉन्व्हर्जिंग हो राहिले. काय हो राहिलं? म्हणून कॉन्केव्ह मिररला आपण दुसरं नाव काय बाळा? कॉन्व्हर्जिंग मिरर किंवा याला फोकसिंग मिरर पण म्हणतात. कॉन्व्हर्जिंग मिरर किंवा फोकसिंग मिरर. सर्वांना इथपर्यंत समजलंय का? तसं या केस मध्ये होत नाही बाबा. मी म्हणलं इकडून एक इन्सिडेंट रे आला, इकडून एक इन्सिडेंट रे आला, तर हा रिफ्लेक्ट होऊन इकडे जाईल आणि हा इकडे होईल. याचा अर्थ लाईट काय झाली? डायव्हर्ज झाली. लाईट काय झाली? तर त्याला म्हणणार डायव्हर्जिंग मिरर. म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर काय झाला? डायव्हर्जिंग मिरर. कॉन्केव्ह मिरर काय झाला? कॉन्व्हर्जिंग मिरर. सर्वांना इथपर्यंत क्लिअर आहे का? ओके. दुसरा पॉइंट समजला असेल. नंतर कॉन्केव्ह मिरर जो आहे बाळा तो रिअल आणि व्हर्च्युअल दोन्ही प्रकारचे इमेज तयार करतो. रिअल इमेज कधी बनते बाळा? ज्यावेळी रिफ्लेक्टेड रे एकमेकांना छेदतात. ज्या ठिकाणी खरोखर छेदले, रिफ्लेक्टेड रे खरोखर छेदले त्याला काय म्हणायचं? रिअल इमेज. आणि छेदल्यासारखे वाटले त्याला काय म्हणणार तुम्ही? व्हर्च्युअल इमेज. ओके. तसं कॉन्केव्ह मिररच्या केस मध्ये जनरली रिअल इमेज बनते, परंतु व्हर्च्युअल इमेज बनू शकते. म्हणजे इट मे फॉर्म रिअल ऑर व्हर्च्युअल इमेज. इथं काही म्हणा कॉन्व्हेक्स मिरर मध्ये इट ओनली फॉर्म व्हर्च्युअल इमेज. म्हणजे कॉन्व्हेक्स मिररच्या केस मध्ये फक्त कोणती इमेज असते? व्हर्च्युअल. आणि कॉन्केव्हच्या केस मध्ये रिअल किंवा व्हर्च्युअल दोन्ही इमेज असतात. नंतर फोकल लेंथ इज निगेटिव्ह. कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ नेहमी काय घ्यायची? निगेटिव्ह. आणि इकडची नेहमी काय घ्यायची? पॉझिटिव्ह. कसं ठरतं हे कॉन्केव्ह म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह? समजून घ्या. मी असा मिरर काढलाय, हा कोणता मिरर म्हणा? कॉन्केव्ह. इथं हा पोल आहे बघा, इथं काय बघा? पोल. तर जनरली पोलच्या लेफ्ट साइडचं, जनरली बघा पोलच्या लेफ्ट साइडचं सगळं निगेटिव्ह घ्यायचं आणि पोलच्या ह्या साइडचं काय घ्यायचं? हा जनरली असं असतं. पण नियम असं सांगतो इन्सिडेंट रे ज्या डायरेक्शन मध्ये येतं त्या डायरेक्शन मधलं सगळं पॉझिटिव्ह घ्या, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मधलं निगेटिव्ह घ्या. कसं? मी म्हणलं बघा इन्सिडेंट रे इकडून आले, इन्सिडेंट रे या बाजूने आले पाहा,
तर या बाजूमध्ये जेवढं काही आहे तेवढं काय घेणार तुम्ही पॉझिटिव्ह आणि या बाजूला काय असतं सगळं निगेटिव्ह. आता मला सांगा कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये हे प्रिन्सिपल ऍक्सिस हा हे इन्सिडेंट रे हे असे छेदले तर फोकस कुठं बनला सॉरी हा इथं बनला इथं फोकस बनला कुठं इथं फोकस कुठं बनला इकडं. मग प्रिन्सिपल फोकस आणि पोल मधल्या अंतराला आपण काय म्हणतो फोकल लेंथ. प्रिन्सिपल फोकस आणि पोल मधल्या अंतर काय म्हणतो आपण फोकल लेंथ. मग हे फोकस बनला कुठं या बाजूला मग इकडची बाजू काय घ्यायची निगेटिव्ह. मग या कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये फोकस इकडे बनतो जर मिरर असा असेल तर या विषयाचा तर इथं फोकल लेंथ काय घेतली आपण निगेटिव्ह. पण मी म्हणलं इथं कॉन्व्हेक्स मिरर आता पहा इथं मला सांगा फोकस कुठं बनतो बाळा ज्यावेळी रिफ्लेक्टेड रे काय होता बाळा प्रिन्सिपल ऍक्सिस वर छेदतात. पण या ठिकाणी हा झाला प्रिन्सिपल ऍक्सिस बाळा काय झाला पण हा रे चालला इकडे आणि हा रे चालला इकडे हे एकमेकांना छेदून राहिलेत का नाही. तर अशा वेळेस आपण एक्सटेन्शन घेतो बॅकवर्ड एक्सटेन्शन असं. मग सांगा हे रेज खरोखर छेदलेत का छेदल्यासारखे वाटते म्हणून कॉन्व्हेक्स मिरर मध्ये कोणती इमेज बनते व्हर्च्युअल इमेज कारण छेदल्यासारखे वाटतात खरोखर छेदत नाही. मग फोकस इथं बनला फोकस कुठे बनला फोकस जर इथं बनला तर पोल आणि फोकस मध्ये अंतराला आपण काय म्हणतो फोकल लेंथ. फोकल लेंथ इकडे बनली फोकल लेंथ जर इकडे बनली तर याचा अर्थ ही फोकल लेंथ पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह पॉझिटिव्ह येईल कारण ती पोलच्या ह्या साईडला बनली. आय होप तुम्हाला कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स मिरर मधला डिफरन्स समजला असेल. ठीक आहे काय अडचण नाही. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट टॉपिक डिस्कस करू. ठीक आहे.